सोबत प्रसाद पाटील यांचं आतापर्यंतची जर उपोषणं पाहिली गेली तर ते बरेच दिवस चालली. मात्र असं पहिल्यांदा झालंय की लवकरात लवकर हे उपोषण सुटलं म्हणजे अवघ्या काही तासांमध्ये. मध्यस्थी करत होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यासोबतच भाजप आमदार प्रसाद लाड. आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत. काय तुम्ही असं टेक्निक वापरली की ते इतक्या लवकर उपोषण त्यांनी मागे घेतलं? आतापर्यंतचा जर इतिहास पाहायला गेला तर हे यांचं उपोषण हे बरंच लांबायचं. नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये काही टेक्निक वगैरे असं काही नाही आहे. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या फार स्पष्टपणे सरकारपर्यंत पोहोचत नव्हत्या. ते पोहोचवण्याचं मी काम केलं. त्यांचे गैरसमज होते ते दूर केले. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतला जो गैरसमज होता तो पूर्णतः दूर करण्यामध्ये मी यशस्वी झालो. मुख्यमंत्र्यांकडे त्यांची भूमिका मांडली. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावली. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यामध्ये सातत्याने मार्गदर्शन करून हा मार्ग कसा सुटेल यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे यश आलं. मला वाटतं यश आलं ते चांगलंच झालं. समाजासाठी, राज्याच्या हितासाठी चांगलं झालं. त्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांचं देखील मनापासून आभार मानलं. त्यांनी उपोषण सोडल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या मार्गी लागतील यासाठी देखील अभिनंदन केलं. मला वाटतं की आपण जर समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केलं तर त्याला यश नक्की मिळत आहे. बरं, सरकारला जे काय धारेवर धरलं गेलं किंवा सरकारवर जे काही संकट निर्माण झालं होतं, सरकारचं संकट मोचक म्हणून तुम्ही आलात, यश मिळतंय? आम्हाला जी जिम्मेदारी दिली ती सातत्याने पार करण्याची आम्ही जिम्मेदारी पूर्ण करत असतो आणि एक समाजामध्ये वावरत असताना ज्या वेळेला सरकारने, पक्षाने आम्हाला आमदार म्हणून केलं, एक जिम्मेदारी दिली, एक समाजात प्रतिष्ठा दिली, त्या माध्यमातून जर कोणाचे प्रश्न सोडत असतील तर ते सोडवण्यासाठीच आम्ही आहोत आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो, सातत्याने करतो. समाजकारण असेल, राजकारण असेल, आंदोलनं असतील, यामध्ये सातत्याने भूमिका घेऊ. आपण समाजाला न्याय देऊ शकतो का? आंदोलकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवू शकतो का? ही भूमिका जर प्रत्येकाने ठेवली आणि त्याच्यामध्ये सुस्पष्टता ठेवली तर निश्चितमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येकाला यश मिळेल. मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याचदा स्टेटमेंट करताना असं देखील बोलून दाखवलंय की फडणवीस कुठेतरी दुर्लक्ष करतात. म्हणजे अशा प्रकारे फडणवीस जे आहेत ते कुठेतरी त्यांना विलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर काय सांगा? तो दूर झाला. मनोज जरांगे पाटलांनी स्वतःहून एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, पाचदा सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचं योगदान मी अमान्य करत नाही, त्यांचं मी अभिनंदन करतो. हे मी म्हणतो ना की हे जे कम्युनिकेशन गॅप होतं, एक जो सेतू बनण्याचं काम होतं ते करण्याचं काम मी केलं आणि मला त्याचा आनंद आहे आणि अभिमान पण आहे की एक असा विषय जो दोघांच्या मनामध्ये कोणाला तरी वाटत होतं की हा माझ्याबद्दल बोलतो की एक व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो जो राज्यासाठी, सतत हितासाठी काम करतो आणि मग कोणालाही वाईट नाही, स्वाभाविक असतं. ते आता याच्या पुढे होणार नाही याची मला खात्री. बरं, आता तुम्ही जेव्हा भेटण्यासाठी आलेला होता तर मग काही सोशल मीडियावर मेसेज म्हणा किंवा काही ओबीसी नेते आहेत किंवा काही ओबीसी नागरिक थोडी त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला कुठे त्याचं नुकसान होऊ शकतं, तर तो संभ्रम कसा दूर कराल? नाही, मला वाटतं की नाराजगी होण्याचं कारण नाहीये. ते पण त्यांच्या समाजासाठी लढतायत आणि मी पण समाजासाठी आलो होतो. मी त्यांच्या बरोबर पण आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ओबीसी समाजाचा देखील मुलगा आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा संभ्रम असेल, आम्ही त्यांचं काही काढून घेतलं, मी सांगितलं असेल तर मी त्यांची निश्चितपणे माफी मागेन. पण जर लोकांमध्ये गैरसमज दूर करून माझी प्रतिमा खराब करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्याला काही मला पर्याय नाही. मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही, कोणाबद्दलही द्वेष निर्माण करणार नाही. मी एवढंच सांगेन ईश्वरचरणी की देव त्यांना चांगली इच्छा दे. बरं, आता जे फडणवीस जे आहेत ते म्हणजे सरकार समाजासाठी भरपूर काही करते आणि तुम्ही देखील वारंवार ते त्याचा पाठपुरावा करताय. मात्र मग ही इमेज अशी का बनवली जाते देवेंद्र फडणवीस यांची? त्याच्या मागे अनेक कारणं असतात पण ह्याच्या पुढे ते होणार नाही याची काळजी घेईन. धन्यवाद. आपण पाहतोय की आता जे उपोषण आहे ते अतिशय कमी वेळामध्ये उपोषण जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे. हे असं पहिल्यांदा झालंय की कमी वेळेमध्ये उपोषण सुटलं. मात्र या ठिकाणी मनोज जरांगे आणि सरकारमधला सेतू बनून प्रसाद लाड यांनी स्वतःची भूमिका बजावली आणि त्यामध्ये यशस्वी होत असल्याचं देखील आपण पाहतोय. सचिन बडे, लोकशाही.